पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रामध्ये सभांचा धडाका 15 आणि 17 मे रोजी मुंबईमध्ये मोदींच्या सभा, 7 मे रोजी अहमदनगर आणि अंबेजोगाईमध्ये सभा तर 10 मे रोजी नंदुरबारमध्ये सभा। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींचा म्हाडा मतदारसंघातील अकलूजचा दौरा रद्द, महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहितेंच्या प्रचारासाठी त्या रोड शो करणार होत्या। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 3 आणि 4 मे रोजी पोलिसांनी ऑल आउट नोटीस राबवली, वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी 2000 वाहन चालकांवर कारवाई। राज्यात 15 जिल्ह्यांमध्ये पारा 40शी पार, सर्वाधिक तापमान अकोल्यात 44.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। नागपूरमध्ये सलग 2 दिवस भूकंपाचे सौम्य धक्के, पारशिवनी भागामध्ये 3 मे रोजी 2.5 रिश्टर स्केल तर काल 2.4 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद। पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 1 जूनपर्यंत वाट बघावी लागेल। विठ्ठल मंदिर जीर्णोद्धार काम अद्यापही अपूर्ण, मे महिना अखेरपर्यंत केवळ मुखदर्शन घेता येणार। उन्हाळी सुट्टीमध्ये पर्यटकांची माथेरानला पसंती, 2023-24 या आर्थिक वर्षात माथेरानमध्ये एकूण 5 लाख प्रवासी तर सुमारे 3,54,00,000 रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती। मेळघाटातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शहरामध्ये मेळघाट हाट मॉल सुरू, धारणी आणि चिखलदऱ्यातील मालाची महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पुढाकाराने मॉलमध्ये विक्री। भंडारा जिल्ह्यामध्ये राईस मिलर्सच्या संपाचा धान खरेदी केंद्र चालकांना फटका, 6 महिन्यांपासून धानाची उचल न झाल्यानं गोडाऊनमध्ये धान साठा, धानातील ओलावा निघाल्यामुळे पोत्यामागे 3 ते 4 किलो वजनाची घट। बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 3घांचा मृत्यू तर 2 जण जखमी, जखमींवर संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार सुरू। ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, श्रीरामपुरातील हरेगाव फाटा इथली घटना, मध्यधुंद ट्रक चालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याची माहिती। चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील पेडगाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, सकाळी तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या दीपा गेडाम यांच्यावर वाघाचा हल्ला। वाढत्या तापमानामुळे वाशिमच्या पद्म तलावातील पाणी आटल्यानं माशांचा मृत्यू, आतापर्यंत 4 ते 5 क्विंटल माशांचा मृत्यू झाल्याची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर, इटावा, कन्नौज आणि मैनपुरीतील उमेदवारांसाठी मोदींची सभा, संध्याकाळी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार आणि त्यानंतर मोदींचा भव्य रोड शो होईल। जम्मूतील पूंछमध्ये दहशतवाद्यांचा एअरफोर्सच्या जवानांवर हल्ला, दहशतवादी हल्ल्यामध्ये 1 जवान शहीद, 4 जवान जखमी, जवानांच्या 2 गाड्यांवर दहशतवाद्यांचा हल्ला। जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याची घटना दुःखद, एक्स पोस्टद्वारे राहुल गांधींकडून शहीद जवानांना श्रद्धांजली। पेटीएम अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश गुप्ता यांचा राजीनामा, पेटीएम मनीचे नवीन सीईओ म्हणून राकेश सिंग यांची नियुक्ती। ज्येष्ठ अभिनेता राकेश बेदींना ऑनलाईन गंडा, बेदींच्या खात्यातून 4,98,000 रुपये गेले, पैसे गेल्याचा मेसेज येताच राकेश बेदींच्या पत्नीकडून बँकेला पुढील व्यवहार थांबवण्याच्या सूचना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।